अफाट प्रतिभेची साक्ष त्यांच्या या गाण्यांद्वारे आपल्याला नेहमीच अनुभवायला मिळाली आणि आर.डी. बर्मन यांच्यासोबत तर त्यांच्या गाण्यांनी चित्रपट संगीताला एक वेगळीच उंची खरं तर मिळवून दिलेली. त्यांच्या असामान्य कार्याची दखल घेत त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांना आतापर्यंत सन्मानित करण्यात आलं. देशामधले सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक असलेल्या पद्मविभूषण पुरस्कारानं त्यांना 2008 मध्ये गौरवण्यात आलं. या दोन दृश्यांमध्ये आपण पाहतोय महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून अनेक दिग्गज आज या ठिकाणी आशा भोसले यांना अखेरचा निरोप देण्यासाठी आलेले. यामध्ये काही वेळापूर्वी सुशीलकुमार शिंदे फ्रेममध्ये होते, त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे, मंगलप्रभात लोढा, मुंबईचे महापौर किशोरी पेडणेकर, त्याचबरोबर सध्याच्या महापौर रितू तावडेही त्यांच्या अंतिम दर्शनासाठी आल्या होत्या. खरं तर आशा भोसले यांचा हा प्रवास केवळ एका गायिकेचा प्रवास नव्हता, तर भारतीय चित्रपट संगीतांसाठी सुवर्ण इतिहास असा मानला जातो. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत त्या कार्यरत होत्या. त्यांच्या अनेक प्रॅक्टिसेससुद्धा सोशल मीडियावर अनेक व्हिडिओज गेल्या काही तासांमध्ये आपल्याला व्हायरल झालेले पाहायला मिळतील. अगदी शेवटपर्यंत म्हणजे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्याच्या आधीपर्यंत त्यांच्या गाण्याचा रियाज कशा चालत होता असे व्हिडिओसुद्धा सध्या आता आपल्याला पाहायला मिळतात. अत्यंत चिरतरुण अशा प्रेरणादायी असा त्यांचा सगळा प्रवास आहे आशाताईंचा. तर या